Okay, once again, good morning to all. Morning, Good ma'am. Good morning, ma'am. ma'am. Good morning. Okay, in earlier lecture, we are covered difference between determinant error and indeterminate error. Also, we are covered the part of significant figure. So hope so तुम्हाला तो significant figure काय आहे हे समजलं असेल. कोणाला आठवते का लास्ट टाइमला सिग्निफिकंट फिगर मध्ये काय काय झालं होतं? आपण त्या रिलेटेड एक व्हिडिओ पण बघितला होता सिग्निफिकंट फिगर. त्याच्यामध्ये 8 रूल्स होते की आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कोणते सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि कोणते नॉन सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्याचे रूल्स आहेत. सो आठवते का कोणाला? फर्स्ट रूल काय होता? ऑल नॉन झिरो All non-zero are significant. ओके गुड. नेक्स्ट काय होता? Trapped zeros. ओके गुड. ट्रॅप्ड झिरो दोन नॉन सिग्निफिकंट फिगर्स मध्ये, तर त्याला आपण काय म्हणतोय? सिग्निफिकंट का नॉन सिग्निफिकंट? Significant. ओके गुड. जर डेसिमल पॉइंट तिथं मेन्शन केला असेल तर ती फिगर कशी आहे? सिग्निफिकंट आहे का नॉन सिग्निफिकंट? Significant. Significant. ओके. नॉन सिग्निफिकंट फिगर कशाला म्हणतात मग? All starting zeros are non-significant. गुड. All ending zeros All ending zero without without decimal point. decimal point are non-significant. व्हेरी गुड. सो बऱ्याच स्टुडंटला आठवतंय की लास्ट लेक्चर मध्ये काय काय झालं होतं. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट बीट दॅट इज अ सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल. So screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, this chart is very important. Sources of impurities classification तुम्हाला दिलेलं आहे. So the various sources of impurities in pharmaceutical substances are as follows. जे पण sources of impurities आहेत, जे आपण म्हणतो की एखाद्या फायनल प्रोडक्ट मध्ये ज्या impurities येतात त्या कुठून येतात, ज्या वेळेस आपण ते क्लासिफाय करतो तर आपल्याला मेन हे 4 क्लासिफिकेशन बघायला मिळतात. फर्स्ट आहे रॉ मटेरियल, सेकंड आहे मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, इन दॅट reagent used, next is intermediate product, third is reagent used to eliminate impurity, fourth is solvent used, fifth is atmospheric contamination, and next आहे manufacturing hazard. So in that, contamination from matter, cross contamination, contamination by microbes, error in manufacturing, errors in storage and packaging. So हे जे मेन क्लासिफिकेशन दिलंय त्याच्या खाली जे क्लासिफिकेशन दिसतात ते सब क्लासिफिकेशन आहेत त्याच्यामध्ये. सो बीट बाय बीट आपल्याला इच अँड एव्हरी क्लास लर्न करायचंय. नेक्स्ट आहे फोर्थ क्लास इज इनस्टॅबिलिटी ऑफ अ प्रोडक्ट, केमिकल इनस्टॅबिलिटीज, फिजिकल इनस्टॅबिलिटी, रिएक्शन विथ अ कंटेनर अँड टेम्परेचर. सो आपल्याला हे मेन 4 क्लासिफिकेशन दिसतात आणि त्या 4 क्लासिफिकेशन मध्ये अजून आपल्याला सब क्लासिफिकेशन बघायला मिळतात. सो हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये हा जो चार्ट आहे तो तुम्हाला इथून पुढच्या एज्युकेशन मध्ये पण हेल्पफुल होईल. प्लस आता पण आपल्याला जे चॅप्टर मध्ये हा जो बीट आहे तो खूप मोठा बीट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी लर्न करायचंय. इन डिटेल तुम्हाला मी सगळंच इथे मेन्शन केलेलं आहे. सो सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी मध्ये मेन 4 क्लासिफिकेशन आहेत. फर्स्ट रॉ मटेरियल, सेकंड आहे मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, थर्ड आहे मॅन्युफॅक्चरिंग हजार्ड, अँड फोर्थ इज अ इनस्टॅबिलिटी ऑफ अ प्रोडक्ट. सो नेक्स्ट बघा, फर्स्ट आपण क्लासिफिकेशन घेऊया रॉ मटेरियल्स.
So raw materials, pharmaceutical substances are either isolated from a natural sources or synthesized from chemical starting material which have a impurities. जसं की आपल्याला माहिती आहे की एखादं प्रोडक्ट असेल, ते प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट तयार करण्याच्या आधी आपल्याला काय लागतं? रॉ मटेरियल लागतात. ज्यावेळेस आपण ते रॉ मटेरियल घेतो, त्यांना यूज करून एखादं फायनल प्रोडक्ट बनवतो, तर त्याच्यासोबत चान्स कशाचा असतो? इम्प्युरिटीज येण्याचा. कारण जे आपण रॉ मटेरियल घेतले त्या रॉ मटेरियल वरती पण डिपेंड असतं की किती इम्प्युरिटी आपल्या फायनल प्रोडक्ट मध्ये दिसून येईल. सो फर्स्ट रॉ मटेरियल मध्ये काय सांगितलंय की जे पण आपण फायनल प्रोडक्ट तयार करताना जे पण आपण केमिकल स्टार्टिंग मटेरियल जे म्हणतो आपण किंवा स्टार्टिंग केमिकल जे यूज करणार आहोत ते रॉ फॉर्म मध्ये असतं. मग ते रॉ फॉर्म मधलं किंवा नॅचरल सबस्टन्सेस पासून आपण ते घेतलेलं असतं. मग ऍज इट इज जर तुम्ही तसंच यूज केलं तर त्याच्यासोबत बऱ्याच इम्प्युरिटी त्या फायनल प्रोडक्ट मध्ये पण दिसतात. Impurities associated with the raw material may be carried through the manufacturing process to contaminate the final product. जर फायनल प्रोडक्ट मध्ये जर इम्प्युरिटी आढळून आली तर त्यातला पहिला सोर्स काय असू शकतो की कुठून आली असेल ही इम्प्युरिटी? जे पण आपण स्टार्टिंगचं मटेरियल यूज केलंय त्या मटेरियल मधून आली असेल. त्या मटेरियलला आपण काय म्हणतोय? रॉ मटेरियल. त्यामधून आली असेल. सो फॉर एक्झाम्पल जर रॉ मटेरियलचं सांगायचं झालं एक्झाम्पल तर ज्या वेळेस तुम्ही कोग्नसी लर्न केले कोग्नसी मध्ये काय असतात? व्हेरियस क्रूड ड्रग असतात. ते क्रूड ड्रग कुठून मिळवलेले असतात? नॅचरल रिसोर्सेस पासून मिळवलेले असतात. जसे की आपल्याला माहितीये की वनस्पती हे औषधी वनस्पतीचा यूज करून आपण काय करतोय? आयुर्वेदिक एखादं फॉर्म्युलेशन बनवतोय. मग ते जर आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आपल्याला बनवायचं असेल आणि मार्केटमध्ये जर ते फॉर्म्युलेशन आणायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? व्हेरियस टेस्ट करतो की ते रॉ मटेरियल घेतो. त्यानंतर त्या रॉ मटेरियलला व्यवस्थित आपण क्लीन करतो जेणेकरून सॉइल मधल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या निघून जातील. त्यानंतर काय करणार आहेत? आपण आयसोलेशन करणार आहे. त्या रॉ मटेरियल मध्ये पण मेन कोणता ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते आपण आयडेंटिफाय करतो आणि त्यानुसार ते आयसोलेट करून तेवढाच पार्ट फक्त आपण फायनल प्रोडक्ट मध्ये यूज करतो. सो लाईकवाईज जसं की नॅचरल रिसोर्सेस मधून जे पण आपण रॉ मटेरियल घेतोय त्याच्यामध्ये बरेच इम्प्युरिटीज तिथं प्रेझेंट असतात. म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सोबत पण काय असतं? त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. मग ऍज इट इज आपण हे असं यूज करत नाही. त्याला काय करतो? पुढं प्रोसेसिंग करतो आणि आयसोलेशन करतो. मग ते आयसोलेशन करताना किंवा ऑलरेडी रॉ मटेरियल जे आपण घेतलंय त्या रॉ मटेरियल मधून काय मिळतात? आपल्याला इम्प्युरिटीज बघायला मिळतात. मग त्या इम्प्युरिटीज फायनल प्रोडक्ट मध्ये येण्याचे पण चान्सेस असतात. सो फर्स्ट बीट इज रॉ मटेरियल. नेक्स्ट आहे मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. मग जर आपण अवॉइड केलं जे रॉ मटेरियल आहे ते व्यवस्थित आपण घेतलं त्यामधून व्यवस्थित जे आपल्याला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पाहिजे तोच फक्त एक्स्ट्रॅक्ट करून यूज केला तरी पण नेक्स्ट चान्स कुठं आहे? मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. मग ज्या वेळेस आपण एखादी मेथड यूज करून ते फायनल प्रोडक्ट तयार करतोय त्यावेळेस पण काय होतं? तिथं इम्प्युरिटीज येण्याचे चान्सेस असतात. सो मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, द प्रोसेस और मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर मे इंट्रोड्यूस न्यू इम्प्युरिटीज. म्हणजे जी मेथड आपण यूज करतोय ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी तर त्यामध्ये काय होतात? नवीन इम्प्युरिटीज आपल्याला ऑब्झर्व होतात. ड्यू टू इम्प्युरिटीज इम्प्युअर रिएजंट, कॅटलिस्ट, सॉल्व्हंट, रिएक्शन व्हेसल्स अँड रिएक्शन इंटरमिडिएट एम्प्लॉयड ॲट व्हेरियस स्टेजेस. मग ज्यावेळेस एखादी मेथड आपण यूज करून फायनल प्रोडक्ट बनवतो मग त्यामध्ये इम्प्युरिटीज कुठे आपल्याला ऑब्झर्व होतील? जसं की जे आपण केमिकल यूज करतो त्या केमिकल मध्ये जे रिएजंट आपण यूज करतो त्या रिएजंट मध्ये इम्प्युरिटी असेल किंवा व्हेरियस कॅटालाइट, सॉल्व्हंट किंवा एखादी रिएक्शन असेल त्या रिएक्शन मधून पण इम्प्युरिटीज बाहेर पडत असतील किंवा रिएक्शन इंटरमिडिएट म्हणजे एखादं अनस्टेबल असं कंपाऊंड त्या रिएक्शनच्या मध्ये तयार होत असेल. अशा व्हेरियस गोष्टी आहेत ज्या मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतात. आणि ते जे आपण म्हणतो की मेन प्रोडक्ट जे आहे ते सोडून जे ऑर्डर आपल्याला ऑब्झर्व होतं त्याला आपण काय म्हणतोय? इम्प्युरिटीज म्हणतोय. सो इन दॅट फर्स्ट क्लास बघा रिएजंट एम्प्लॉयड इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सो त्याच्यामध्ये पहिलं बघा कॅल्शियम कार्बोनेट कंटेन सोल्युबल अल्कलाय ॲज अ इम्प्युरिटी
anion like a calcium and SO4, chloride and SO4 are common impurities in many substances because of the use of a hydrochloric acid and sulfuric acid respectively. Means जे पण आपण रिएजंट यूज करतोय, सो एखादा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करत असू किंवा एखादा प्रोडक्ट आपण तयार करत असू, ते प्रोडक्ट तयार करताना आपण व्हेरियस रिएजंट वापरतो, व्हेरियस केमिकल तिथं यूज करतो. मग त्या केमिकल मधून काय होतात, इम्प्युरिटीज आपल्याला ऑब्झर्व होतात. जसे की फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट. सो कॅल्शियम कार्बोनेट आपण कुठे कुठे यूज करतो, कोणाला माहिती का कॅल्शियम कार्बोनेट? स्टुडंट आहेत का प्रेझेंट? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ओके. तुम्ही टूथपेस्ट बघितली? सगळ्यांना माहिती आहे टूथपेस्ट काय आहे? Yes, ma'am. yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. कशासाठी यूज करतात? टूथपेस्ट ब्रश करायला. ओके, टीथ क्लीन करण्यासाठी. मग जे आपले टीथ आहेत ते कशापासून बनलेले आहेत? Calcium. Calcium carbonate. Carbonate. ओके, कॅल्शियम पासून बनलेले आहेत. मग एखादा आपण कसा घेतोय सबस्टन्स की त्याच्या जवळपासचा किंवा त्याच्या रिलिव्हंट असा आपण फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करतोय. जसं की आपल्याला माहिती आहे की आपले टीथ आहेत ते कॅल्शियमनी बनलेले आहेत आणि आपल्या टीथला जर क्लीन करायचं असेल तर त्याच्याच रिलिव्हंट असा आपल्याला बेस घ्यायला पाहिजे. त्यामुळं प्रत्येक टूथपेस्ट मध्ये आपण काय बघतो, कॅल्शियम कार्बोनेटचा बेस असलेला बघतोय. म्हणजे ती जी पेस्ट असते ती पेस्टचा मेन बेस काय असतो, कॅल्शियम कार्बोनेट. मग ज्यावेळेस एखादी पेस्ट बनवायची असेल किंवा अशा टाईप मधून एखादं प्रोडक्ट जर आपल्याला बनवायचं असेल फार्मास्युटिकल प्रोडक्ट, तर मग आपण काय करतोय, ते त्याला जे रिक्वायर्ड आहेत असे इन्ग्रेडियंट घेतोय. जसं की कॅल्शियम घेतोय, कॅल्शियम कार्बोनेट घेतोय. मग त्या कॅल्शियम कार्बोनेट सोबत काय येतंय, ते ज्यावेळेस आपण केमिकल घेतो त्याच्यामध्ये सोल्युबल असे अल्कलाइज किंवा इम्प्युरिटीज पण त्यासोबत येत आहेत. मग ते मे बी अनायन्स असतील किंवा कॅटायन्स असतील. जर अनायन्स असतील तर आपल्याला काय बघायला मिळतं, मोस्टली क्लोराइड अँड SO4 सल्फ्युरिक अशा आपल्याला अनायन्स त्याच्यामध्ये बघायला भेटतात. मग ते अनायन्स आपल्याला युजफुल आहेत का सध्याच्या त्या प्रोडक्ट मध्ये? आपल्याला मेन काय लागणार आहे, कॅल्शियम अँड कार्बोनेट लागणार आहे. पण हे अदर जे अनायन्स आहेत ते कसे सध्या पुरते गरजेचे नाहीयेत. मग ते काय झालं, आपल्यासाठी इम्प्युरिटी झाली, त्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये असलेली इम्प्युरिटी झाली. सो लाईकवाईज आपल्याला असे व्हेरियस अनायन आणि कॅटायन्स त्या केमिकल सोबत येताना आपण बघतो. ते कॉमन इम्प्युरिटीज आहेत in many pharmaceutical substances because of the use of hydrochloric acid and sulfuric acid respectively. मग एखादी पेस्ट आपल्याला बनवायची म्हणजे नुसतेच आपण हाय असं केमिकल वॉटर मध्ये मिक्स करून देतो का? नाही, त्याच्यामध्ये बरंच प्रोसेसिंग केलं जातं. सो तो बेस बनवायसाठी आपण व्हेरियस रिएजंट यूज केलेले असणार, व्हेरियस सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड केले असणार. मग हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल किंवा सल्फ्युरिक ऍसिड असेल, अशा व्हेरियस आपण काय करतोय, कॉमन सोल्युशन तिथे यूज केल्यामुळं त्या सोल्युशन मध्ये असलेले अनायन्स आणि कॅटायन्स आपल्याला त्या कॅल्शियम कार्बोनेट सोबत येताना दिसतात. मग ते जे अदर जे इन्ग्रेडियंट आहेत त्याला आपण काय म्हणतोय, इम्प्युरिटी. सो रिएजंट एम्प्लॉयड इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे जे पण रिएजंट आपण यूज करतो त्या रिएजंट मध्ये काय होतंय, अदर सोल्युशन किंवा त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करताना व्हेरियस आपल्याला कॅटायन्स आणि अनायन्स पण त्याच्यासोबत आढळून येताना दिसतात. नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल बॅरियम आयन मे बी अन इम्प्युरिटी इन अ हायड्रोजन पेरिऑक्साइड. जे हायड्रोजन पेरिऑक्साइड आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की बॅरियम आयन काय आहेत, इम्प्युरिटी म्हणून आपल्याला ऑब्झर्व होते. नेक्स्ट आहे रिएजंट यूज टू इलिमिनेट अदर इम्प्युरिटीज. सो अदर इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या रिमूव्ह करण्यासाठी जे आपण व्हेरियस प्रोसेस करतो, तर त्या प्रोसेस मध्ये सुद्धा काय होतं, व्हेरियस आपण केमिकल तिथे यूज करणार आहे. मग ते अदर जे केमिकल्स आहेत ते आपल्यासाठी इम्प्युरिटीज आहेत. सो रिएजंट यूज टू इलिमिनेट अदर इम्प्युरिटीज. दुसऱ्या इम्प्युरिटीज घालवण्यासाठी जी आपण प्रोसेस करतो त्या प्रोसेसमुळे सुद्धा आपल्याला व्हेरियस इम्प्युरिटीज तिथं ऑब्झर्व होतात. So barium is used to remove sulfate from potassium bromide, which can be found itself barium as an impurity at the end of a
प्रोसेस. जे बॅरियम आहे ते आपण कशासाठी यूज करतोय, जे पण सल्फेट जे काय इम्प्युरिटीज आहेत त्या सल्फेट क्लोराईड सारख्या इम्प्युरिटीजला रिमूव्ह करण्यासाठी आपण बॅरियमचा यूज करतोय. मग ज्यावेळेस आपण हे बॅरियम यूज करतो त्यावेळेस ते काय करतात, सल्फेट आणि क्लोराईड सारखे इम्प्युरिटीज अनायन्स कॅटायन्स तिथनं ते निघून जातात, पण बॅरियम तसाच राहतो. मग त्या बॅरियमला आपण काय म्हणतोय, बॅरियम फाउंड इटसेल्फ ॲज अ इम्प्युरिटी ॲट द एंड ऑफ अ प्रोसेस. मग ती प्रोसेस पूर्ण फायनल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बॅरियमचे आयन दिसायला लागतात. सो आपल्याला बॅरियम पण ते नकोय. ओन्ली प्युअर फॉर्म मधले आपल्याला कंपाऊंड मॅन्युफॅक्चरिंग करताना लागणार आहे. सो अशा व्हेरियस इम्प्युरिटीज इन्व्हॉल्व होतात ड्युरिंग द मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे एखादी मेथड यूज करून आपण फायनल प्रोडक्ट तयार करत असतो. मग ते प्रोडक्ट तयार करताना ज्या आपण स्टेप फॉलो करतो त्या स्टेप मध्ये पण काय होतात, व्हेरियस केमिकल्स यूज केल्यामुळं रिएजंट, कॅटालिस्ट, सॉल्व्हंट, रिएक्शन व्हेसल अशा व्हेरियस गोष्टी ज्यावेळेस यूज करतो आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्युरिटीज दिसायला लागतात. सो समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट सॉल्व्हंट. सो सॉल्व्हंट मध्ये स्मॉल अमाउंट ऑफ सॉल्व्हंट एम्प्लॉयड इन अ प्रिपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ द प्रोडक्ट may also result in the contamination of a pharmaceutical substances. जे आपण सॉल्व्हंट यूज करतो, व्हेरियस सॉल्व्हंट आपण ड्युरिंग द प्रोसेस यूज करत राहतो. सॉल्व्हंट सारखं फिल्टर करून चेंज पण करतो आपण. मग त्या प्रोसेस मध्ये काय होतं, जे सॉल्व्हंट आहेत ते सॉल्व्हंट मध्ये पण इम्प्युरिटीज आपल्याला दिसायला लागतात. स्मॉल अमाऊंट ऑफ अ सॉल्व्हंट एम्प्लॉयड इन अ प्रिपरेशन, म्हणजे प्रिपरेशन करताना जे आपण स्मॉल अमाऊंट मध्ये जे काही सॉल्व्हंट यूज करतो and purification of the product may also result in the contamination of a pharmaceutical substances. एखादा पदार्थ आहे किंवा एखादं रिएक्शन झाल्यानंतर जे प्रेसिपिटेट मिळतं आपल्याला, ते प्रेसिपिटेट वॉश करताना सुद्धा आपण काय करतो, सॉल्व्हंटचा यूज करतो. सो जे कॉमन सॉल्व्हंट आपण यूज करतोय किंवा त्याला अप्रोप्रिएट असं सॉल्व्हंट जरी घेतलं तरी काय होतंय, ते स्मॉल अमाऊंट मध्ये इम्प्युरिटी म्हणून त्या प्रेसिपिटेट मध्ये राहतं. म्हणजे ते प्रेसिपिटेट कम्प्लिटली ड्राय नाही होत, ते सॉल्व्हंट तसंच त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात राहतं. मग ते जे राहणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, इम्प्युरिटी म्हणतोय. सो स्मॉल अमाऊंट ऑफ अ सॉल्व्हंट एम्प्लॉयड इन अ प्रिपरेशन अँड प्युरिफिकेशन, म्हणजे ते एखादी गोष्ट प्रिपेअर करताना आणि त्याला प्युरिफाय करताना आपण सॉल्व्हंट यूज करतो. त्या सॉल्व्हंट मुळे काय होतं, ऍट दी लास्ट आपल्याला समजतं की ते सॉल्व्हंट त्याच्यासोबत आलेलं आहे, त्या प्रेसिपिटेट सोबत किंवा फायनल प्रोडक्ट सोबत पुढे तसंच आलेलं आहे. मग ते काय झालं, इम्प्युरिटी झाली, फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मधली इम्प्युरिटी झाली. नेक्स्ट आहे वॉटर इज द चीपेस्ट सॉल्व्हंट विच कॅन बी मेजर सोर्स ऑफ इम्प्युरिटीज ॲज अ इट कंटेन डिफरंट टाइप ऑफ इम्प्युरिटीज लाईक कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम क्लोराइड. आपण बघतो की अदर जे सॉल्व्हंट आहेत ते इथेनॉल, मिथेनॉल आपण यूज करतो, बट मोस्ट ऑफ द टाइम चीपेस्ट सॉल्व्हंट म्हणून आपण कशाचा यूज करणार आहे, वॉटरचा. आणि आपल्याला माहिती की वॉटर मध्ये बरेच आपल्याला आयन्स, कॅटायन्स, आनायन्स तिथे ऑब्झर्व होतात. मग ते काय होतं, ज्यावेळेस आपण वॉटर ऍज अ सॉल्व्हंट किंवा वॉश करताना, एखादा प्रेसिपिटेट वॉश करताना जर आपण वॉटर यूज केलं तर काय होणार आहे, त्या वॉटर मध्ये असलेले जे काही फ्री आयन्स आहेत ते फ्री आयन्स जाऊन त्या प्रेसिपिटेट वरती किंवा त्या सबस्टन्स वरती जाऊन बसणार आहेत. आणि लास्टला ते काय होतील, आफ्टर वॉशिंग ते त्यातले थोडेफार निघून जातील अनायन्स आणि कॅटायन्स, आणि थोडेफार त्याच्यासोबत स्टिक होऊन राहतील. मग ते प्रोडक्ट तसंच पुढे मूव्ह होतं फायनल प्रोसेस कडे, आणि त्याच्यासोबत हे अनायन्स आपल्याला दिसायला लागतात. मग ही काय झाली, इम्प्युरिटी झाली. म्हणजे जे पण आपण सॉल्व्हंट यूज करतोय त्या सॉल्व्हंट मध्ये स्वतःमध्ये फ्री अनायन्स आणि कॅटायन्स आपल्याला ऑब्झर्व होतात. मग हे काय झालं, सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज. जे पण आपण सॉल्व्हंट यूज करतोय त्याच्यामध्ये व्हेरियस अनायन्स, कॅटायन्स असल्यामुळे ते स्वतः इम्प्युअर फॉर्म मध्ये परत जातं. सो वॉटर इज द चीपेस्ट सॉल्व्हंट विच कॅन बी द मेजर सोर्स ऑफ इम्प्युरिटीज ॲज इट कंटेन्स डिफरंट टाइप ऑफ इम्प्युरिटीज लाईक anions अँड कॅटायन्स. सो व्हेरियस आपल्याला तिथं इम्प्युरिटी बघायला मिळतात ड्यू टू यूज ऑफ अ सॉल्व्हंट. नेक्स्ट आहे इंटरमिडिएट. सो इंटरमिडिएट मध्ये sometimes an intermediate substance produced during the manufacturing process may contaminate the final product. जे आपण
एखादं प्रोडक्ट आपण फायनल तयार करत असतो, ते प्रोडक्ट तयार करताना आपण बरेच आपण केमिकल यूज करतो. मग त्या केमिकल यूज केल्यानंतर त्यामध्ये काही ना काहीतरी रिॲक्शन होणार आहे. ती रिॲक्शन कधी कधी कम्प्लीट होते आणि कधी कधी कम्प्लीट होत नाही. मग ज्यावेळेस ती कम्प्लीट होत नाही तर तशीच अनायन्स आणि कॅटायन्स त्या सोल्युशन मध्ये राहतात. मग त्याला आपण काय म्हणतोय, इम्प्युरिटीज राहिली ड्यू टू इंटरमिडिएट. म्हणजे इंटरमिडिएट तिथं तयार होतात, अनस्टेबल कंपाऊंड तिथं कधी कधी तयार होतात, किंवा ॲज इट इज जे काय स्टार्टिंग मटेरियल आहे ॲज इट इज तसंच राहतं. मग ते काय झाले, फायनल कंपाऊंड मधली किंवा फायनल प्रोडक्ट मधली इम्प्युरिटीज झाली. Sometimes an intermediate substance produced during the manufacturing process may contaminate the final product. जे फायनल प्रोडक्ट आहे त्याला कंटॅमिनेट करू शकतात. एक्झाम्पल, सोडियम ब्रोमाइड इज प्रिपेअर्ड बाय रिएक्शन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड अँड ब्रोमीन इन स्लाइट एक्सेस. ज्यावेळेस आपल्याला सोडियम ब्रोमाइड बनवायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, रिॲक्शन करतो. कुणाची रिॲक्शन करतो, सोडियम हायड्रॉक्साइडची अँड ब्रोमीनची. मग ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, बरंच इंटरमिडिएट बघायला मिळतात. सो ही रिॲक्शन सगळ्यांना विजिबल आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. NaOH म्हणजे काय आहे, सोडियम हायड्रॉक्साइड अँड Br मीन्स ब्रोमीन. ज्यावेळेस या दोन्हीची रिॲक्शन करून आपल्याला काय पाहिजे आहे, सोडियम ब्रोमाइड. मग ह्या रिॲक्शन मध्ये सोडियम ब्रोमाइड कुठं आहे, Intermediate. NaBrO. NaBr. ओके, हे आपलं आहे सोडियम ब्रोमाइड. मग त्याच्यासोबत आता हे मेन प्रोडक्ट झालं, ह्याच्यासोबत आपल्याला अजून कोणतं सबस्टन्स बघायला मिळतंय, हे. सो हे काय झाले, साइड प्रोडक्ट झाले. मग आपल्याला साइड प्रोडक्टची गरज आहे का, नाही. आहे. मग हे साइड प्रोडक्ट काय झाले, आपल्या फायनल प्रोडक्ट मधली इम्प्युरिटी झाली. म्हणजे आपल्याला गरज ह्याचीच आहे आणि हेच फक्त बनलेलं नाही तर ह्याच्यासोबत हा पण सबस्टन्स तिथं तयार होतोय. मग हा सबस्टन्स पण काय होणार आहे, पुढं असाच जाणार आहे फायनल प्रोडक्ट कडे. त्यामुळं हे जे आहे ते काय झाले, इम्प्युरिटीज. सो लाईकवाईज व्हेरियस इंटरमिडिएट, हे काय आहे, इंटरमिडिएट आहे. सो इंटरमिडिएट इथं तयार होण्यामुळे पण इम्प्युरिटीज आपल्याला बघायला मिळतात. सो फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळतात. नेक्स्ट आहे, द सोडियम ब्रोमाइड अँड इंटरमिडिएट प्रोडक्ट इज रिड्यूस्ड टू सोडियम ब्रोमाइड बाय हिटिंग द रेसिड्यू विथ चारकोल. मग जर आपल्याला ही जर इम्प्युरिटीज नको आहे किंवा हे जे इंटरमिडिएट जे बनलंय ते जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपण काय करणार आहे, पुढे प्रोसेस करणार आहे. मग त्या प्रोसेस मध्ये जर आपण हीट यूज केली तर त्या रेसिड्युएंटला जर आपण हीट दिली विथ चारकोल, चारकोल सोबत जर आपण त्याला हीट केलं तर ही इम्प्युरिटी निघून जाते आणि आपल्याला काय मिळतं, फायनल प्रोडक्ट मिळतं, सोडियम ब्रोमाइड. सो द सोडियम ब्रोमेट is an intermediate product is reduced to sodium bromide by heating the residue with a charcoal. मग हे सोडियम ब्रोमेट आहे त्याला आपण काय करतोय, चारकोल सोबत हीट करते. त्यामुळे काय होणार आहे, इथला ऑक्सिजन निघून जाणार आहे आणि आपल्याला सोडियम ब्रोमाइड हे मिळणार आहे. So if a sodium bromate is not completely converted to sodium bromide, then it is like to be present as a impurity. पण जर ही रिॲक्शन आहे चारकोल सोबतची, सोडियम ब्रोमेट चारकोल सोबत कम्प्लिटली रिॲक्ट नाही झाला तर काय होणार आहे, तशीच इम्प्युरिटी तिथं त्या फायनल प्रोडक्ट मध्ये राहणार आहे आणि ते ॲज अ इम्प्युरिटी म्हणून आपण कन्सिडर करतो. सो असे व्हेरियस आपल्याला काय म्हणतात, व्हेरियस प्रोडक्ट तयार करताना व्हेरियस इम्प्युरिटीज आढळून येतात. जसं की नेक्स्ट आहे सेकंड मेथड काय होती, मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे एखादी मेथड आपण फॉलो करून एखादा फायनल प्रोडक्ट बनवत असतो. मग त्यामध्ये जे आपण प्रोसेस करतो त्या प्रत्येक प्रोसेस मध्ये प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला इम्प्युरिटीजला फेस करायला लागतं, म्हणजे इम्प्युरिटीज तिथे येण्याचे चान्सेस असतात. सो पहिली स्टेप काय असेल, फास्ट सांगा, आताच घेतलंय आपण. पहिल्यांदा कशामधून आपल्याला इम्प्युरिटी बघायला मिळते, रॉ मटेरियल. Raw material. रॉ मटेरियल मधून. ओके, रॉ मटेरियल मध्ये कसं असेल, एक्सप्लेनेशन कसं द्याल,
Substance isolated from natural sources. नॅचरल सोर्स मधून आपण एखादा सबस्टन्स घेतो आणि त्याचा फायनल प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करतो. सो त्यामध्ये काय होतं, आपल्याला इम्प्युरिटीज बघायला मिळतात. रॉ मटेरियल ज्यावेळेस असतं त्याच्यासोबत नॅचरल सोर्सेस पासून जर घेतलं आपण तर त्याच्यासोबत व्हेरियस इम्प्युरिटीज तिथं प्रेझेंट असतात. नेक्स्ट मेथड कोणती आहे? Method of Method of manufacturing. manufacturing. Method of manufacturing. ओके, मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला किती टाइप सब क्लासिफिकेशन बघायला मिळतं? 4. ओके, फर्स्ट वन Reagents used and second intermediate products. रिएजंट यूज करतो त्याच्यामुळे इम्प्युरिटीज होतात. इंटरमिडिएट प्रोडक्ट मुळे अजून जी इम्प्युरिटी तयार झालेली आहे ती इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी, इलिमिनेट करण्यासाठी जी प्रोसेस आपण करतो त्यामध्ये पण काय होतं, आपल्याला इम्प्युरिटीज ऑब्झर्व होते. आफ्टर दॅट सॉल्व्हंटचा यूज आपण कशासाठी करतो? सॉल्व्हंट कधी यूज करतो? Preparation and purification साठी. प्रिपरेशन अँड प्युरिफिकेशन. सो एक्सपेरिमेंट तुम्ही ह्याच्या आधी परफॉर्म केलेत का? 12th मध्ये, 11th मध्ये केमिकल्स तुम्ही हँडल केलेत? ओके, मग त्यावेळेस आपल्याला सॉल्व्हंटची गरज कधी पडते? कधी यूज करता तुम्ही सॉल्व्हंट? एखादा सबस्टन्स आपल्याला डिझॉल्व्ह करायचा असल्यावर. करेक्ट. सो सिंपल काय आहे की एखादा जो सबस्टन्स आहे त्याला डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतोय, सॉल्व्हंट तिथं घेतोय, सोल्युशन तिथं घेतोय आणि त्या सोल्युशन मध्ये अप्रोप्रिएट अशा सॉल्व्हंट मध्ये आपण तो फार्मास्युटिकल सबस्टन्स किंवा ते केमिकल डिझॉल्व्ह करतोय. मीन्स हे काय झालं, हे प्रिपरेशन मध्ये येतं. त्यानंतर नेक्स्ट आपण प्युरिफिकेशनची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय करतो, एखादा सबस्टन्स आहे त्याला प्युअर फॉर्म मध्ये जर आणायचा असेल तर आपण त्याला व्हेरियस टाइम वॉश करतो. म्हणजे एखादा प्रेसिपिटेट असेल तर त्याला प्युअर फॉर्म मध्ये जर न्यायचं असेल, एक्सिस सॉल्व्हंट जर रिमूव्ह करायचा असेल तर अदर आपण काय करतो, वॉटर यूज करतो आणि वॉटरनी वॉश करतो. 3-4 टाइम्स आपण ज्यावेळेस वॉटरनी वॉश करतो त्यावेळेस जे अदर फार्मास्युटिकल सॉल्व्हंट आहेत ते कम्प्लिटली त्यामधून निघून जातील. सो अशा वेळेस म्हणजे प्रिपरेशन अँड प्युरिफिकेशनच्या स्टेप मध्ये आपण व्हेरियस सॉल्व्हंट यूज करतो आणि त्यामध्येच आपल्याला काय मिळतात, व्हेरियस इम्प्युरिटीज मिळतात. जसं की वॉटर हे चीपेस्ट सॉल्व्हंट आहे आणि आपण ते व्हेरियस टाइम फार्मास्युटिकल प्रोसेस मध्ये यूज करतो. पण त्या वॉटर मध्ये पण आपल्याला काय बघायला मिळतात, व्हेरियस कॅटायन्स आणि अनायन्स बघायला मिळतात. मग ते कॅटायन आणि अनायन्स आपल्याला इथं गरजेचे नाहीये, त्यामुळं आपल्यासाठी ते काय झाले, इम्प्युरिटीज झाली. सो नेक्स्ट सेकंड जी मेथड आहे त्याच्यामध्ये 5 सब क्लासिफिकेशन आहे, 4 नाही. सो नेक्स्ट आहे atmospheric contamination during the manufacturing process. So atmosphere may contain dust, aluminum oxide, sulfur, silver, soot, etc. And some gases like carbon dioxide, sulfur dioxide, arsenic and hydrogen sulfide. So these may contaminate the final product during the manufacturing process. आपण जे बघतो की व्हेरियस लॅबोरेटरीज मध्ये ही प्रोसेस सुरू असते. एखादा फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करायचा असेल तर त्याला सेपरेट असं डिपार्टमेंट दिलेलं असतं. काय डिपार्टमेंट तिथं अपॉइंट केलेलं असतं, कारण तिथली जी ऍटमॉस्फेरिक कंडिशन आहे ती मेंटेन राहावी ह्यासाठी. मग आपण बघतो की वातावरणामध्ये व्हेरियस गॅसेस प्रेझेंट असताना आपल्याला दिसतात. मग त्या गॅसेस मुळे पण काय होईल, जे आपण केमिकल यूज करतोय किंवा जी प्रोसेस आपण करतोय त्या प्रोसेस मध्ये हे ऍटमॉस्फेरिक मधले जे गॅस आहेत ते त्या प्रोसेस मध्ये ट्रॅप्ड होतील, म्हणजे त्या प्रोसेस मध्ये ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतील. मग ह्यामुळे पण काय होणार आहे, इम्प्युरिटीज येणार आहे. म्हणजे एखादी रिएक्शन आहे आणि एखादी रिएक्शन आपण करतोय तिथं, तर ती रिएक्शन कम्प्लीट होताना पण ऍटमॉस्फिअर मध्ये जे व्हेरियस गॅसेस प्रेझेंट आहेत ते ऑटोमॅटिकली इन्व्हॉल्व्ह होतील आणि स्वतः त्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन साइड प्रोडक्ट काहीतरी
बनवतील. सो ॲटमॉस्फेरिक कंटॅमिनेशन इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. जे ॲटमॉस्फेरिक कंटॅमिनेशन आहे की ज्याला आपण जास्ती थांबवू पण नाही शकत. सो ह्याच्यामुळे पण काय होते, फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये आपल्याला इम्प्युरिटीज बघायला मिळतात. सो ॲटमॉस्फेअर मध्ये मोस्टली कॉमन कोणते गॅसेस आपल्याला बघायला मिळतात? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, आर्सेनिक, हायड्रोजन सल्फाइड. सो हे काय आहेत? गॅसेस फॉर्म मध्ये आहेत आणि ते काय होत आहेत? त्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि त्या प्रोडक्टला कंटॅमिनेट करतायत. सो दिस मे कंटॅमिनेट द फायनल प्रोडक्ट ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आणि व्हेरियस ज्यावेळेस आपण रिएक्शन परफॉर्म करत असतो त्या रिएक्शन मध्ये पण काय होतंय? गॅसेस फॉर्म होत आहेत आणि एन्व्हायरमेंट मध्ये जातात. मग त्या एन्व्हायरमेंट मध्ये गेल्यानंतर ते नेक्स्ट ज्यावेळेस आपण एखादं रिएक्शन तिथं परफॉर्म करत असू किंवा एखादा प्रोडक्ट तिथं फायनल प्रोडक्ट तयार करत असू त्यावेळेस ते काय होत आहेत? ऑटोमॅटिकली परत त्या फायनल प्रोडक्ट वरती येत आहेत. सो हे काय झालं? ॲटमॉस्फेरिक कंटॅमिनेशन. सो एक्झाम्पल, सोडियम हायड्रॉक्साइड readily absorb atmospheric carbon dioxide when exposed to atmosphere. आपण बघतोय सोडियम हायड्रॉक्साइड काय आहे? सोडियम हायड्रॉक्साइड ज्यावेळेस आपण डिझॉल्व्ह करायचं बघतो किंवा रेडली ऍब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड हा रिएक्टिव्ह सबस्टन्स आहे आणि ह्याला यूज करून आपण एखादं प्रोडक्ट बनवत असू, एखादं सिंथेसिस करणार असू तर त्यावेळेस ते काय करतं? ऍटमॉस्फिअर मध्ये असलेलं जे पण गॅसेस आहेत मोस्टली कार्बन डायऑक्साइड ते काय करतं? स्वतःकडे ओढून घेतं. सो ऍब्सॉर्ब करतं व्हेन एक्सपोज टू ऍटमॉस्फिअर. त्यामुळं मेजर करताना सुद्धा सोडियम हायड्रॉक्साइड आपण कसं मेजर करतोय? व्हेरियस प्रिकॉशन घेऊन मेजर करतोय. मोस्टली ऍटमॉस्फिअर सोबत आपण जास्त कॉन्टॅक्ट येऊ देत नाही. सो टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये त्याला ठेवलं जातं. मेजर करताना पण आपण प्रिकॉशन घेऊन मेजर करतोय. असे जे सबस्टन्सेस असतात की जे बाहेरचे गॅसेस, एन्व्हायरमेंटले गॅसेस स्वतःकडे ऍब्सॉर्ब करून घेतात त्यांना आपण काय म्हणतोय? हायग्रोस्कोपिक कंपाऊंड. सो सोडियम हायड्रॉक्साइड पण कसं आहे? त्याचं नेचर कसं आहे? हायग्रोस्कोपिक इन नेचर. म्हणजे ऍटमॉस्फिअर मधले जे गॅसेस आहेत ते स्वतःकडे ऍब्सॉर्ब करून घ्यायचे आणि त्यामुळे ते काय होतात? मेल्ट व्हायला लागतात. सो अशा टाइपचे जे सबस्टन्स आहेत फार्मास्युटिकल सबस्टन्स ते गॅसेस ऍब्सॉर्ब करतात आणि स्वतःमध्ये इम्प्युरिटीज तयार करतात. ते तसंच फायनल प्रोडक्ट मध्ये पण आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे थर्ड मेथड इज मॅन्युफॅक्चरिंग हॅझार्ड. So if the manufacturer is able to control and check impurities from the all above mentioned sources, there exist certain manufacturing hazards which can lead to product contamination. जे मॅन्युफॅक्चरिंग हजार्ड आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय? मॅन्युफॅक्चरिंग इज एबल टू कंट्रोल अँड चेक इम्प्युरिटीज. ज्यावेळेस पण आपण एखादे फार्मास्युटिकल सबस्टन्स तयार करतोय किंवा प्रोडक्ट तयार करतोय तर त्याच्यामध्ये व्हेरियस इम्प्युरिटीज आपल्याला बघायला मिळतात. मग त्या इम्प्युरिटीज आपण कंट्रोल करण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी जे प्रोसेस यूज करतो तर त्यामधून पण आपल्याला इम्प्युरिटीज दिसायला लागतात. सो इफ द मॅन्युफॅक्चरर इज एबल टू कंट्रोल अँड चेक इम्प्युरिटीज फ्रॉम द ऑल अबव मेन्शन्ड सोर्सेस, देअर एक्झिस्ट सर्टन मॅन्युफॅक्चरिंग हॅझार्ड विच कॅन लीड टू प्रोडक्ट कंटॅमिनेशन. म्हणजे त्या वर ज्या मेन्शन केल्या इम्प्युरिटीज त्या होऊ नये म्हणून जी प्रोसेस करतो तर त्याच्यामुळे पण इम्प्युरिटीज तिथं येतात. इन दॅट फर्स्ट इज अ कंटॅमिनेशन फ्रॉम पर्टिक्युलेट मॅटर. पहिला आहे कंटॅमिनेशन फ्रॉम द पर्टिक्युलेट मॅटर. इन दॅट द अनवॉन्टेड particulate matter can arise by accidental introduction of a dirt or glass, porcelain, plastic or metallic fragment from sieves, granulating, tableting, filling machines and प्रोडक्ट कंटेनर. मग पहिलं जे आहे पर्टिक्युलेट मॅटर त्याच्यामध्ये काय आहे? जे पण आपण ग्लासवेअर यूज करतो फायनल प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा त्या प्रोसेसमध्ये जेवढे पण आपण ग्लासवेअर यूज करतो किंवा व्हेरियस व्हेसल्स आपण यूज करतो त्या व्हेसल मधून पण आपल्याला इम्प्युरिटीज येताना दिसतात. जसं की सोल्युशन तुम्ही मेजर करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला मेजरिंग सिलेंडर लागणार आहे. मग मेजरिंग सिलेंडर मध्ये सुद्धा त्या ग्लास वरती पण काय असणार आहे? डर्ट वगैरे जर इन्व्हॉल्व असतील तर ते सोल्युशन मध्ये ऍज इट इज येणार आहे. सो पोर्सिलेन डिश ज्यावेळेस एखादा आपण सिंथेसिस करतोय किंवा एखादं केमिकल आपण हँडल करतोय त्यावेळेस आपण पोर्सिलेन डिशचा यूज करतो किंवा व्हेरियस मेटॅलिक फ्रॅगमेंट जे आहेत किंवा एखादं मेटलचं आपण तिथं
व्हेसल आपण यूज करतोय तर त्यामधून काय होतं की त्याच्यामध्ये जर डर्ट असेल किंवा ऑलरेडी आपण एकच व्हेसल किंवा एकच ग्लासवेअर रिपीटली यूज करत असतो तर सोल्युशन मुळे पण काय होतं त्याच्या सरफेस वरती व्हेरियस सोल्युशन व्हेरियस रिएजंट तसे स्टिक होऊन बसलेले असतात मग ते पण काय होतील नेक्स्ट प्रोसेस ज्यावेळेस आपण ती करू तर त्याच्यासोबत पण ते यायला लागतात म्हणजे प्रिव्हियसचं जे सॉल्व्हंट आहेत रिएजंट आहेत ते नेक्स्ट प्रोसेस मध्ये पण इन्व्हॉल्व्ह होतात मग हे काय आहे ऍक्सिडेंटली इंट्रोडक्शन ऑफ अ डर्ट म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं रिएजंट वगैरे हे ऍक्सिडेंटली इंट्रोड्यूस झालेले असतात कारण जेव्हा आपण ते ग्लासवेअर यूज करतो त्यावेळेस आपल्याला पण ते माहित नसतं की हे येणार आहे सो हे ऍक्सिडेंट व्हॉइस इज ऑडिबल Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर त्या ग्लासवेअर मधून काय होतात आपल्याला Yes, व्हेरियस ma'am. पर्टिक्युलेट मॅटर तिथे ऑब्झर्व होतात मग एखादं ग्रॅन्युल असेल एखादं सिविंग करायचं असेल म्हणजे टॅबलेट वगैरे तयार करताना आपल्याला काय करावं लागतात ग्रॅन्युल्स प्रिपेअर करावे लागतात आणि जे काही फाईन पावडर आहे ते व्हेरियस सिव्स मधून आपल्याला पास करावे लागतात जेवढी फाईन पावडर असेल तेवढं टॅबलेट आपल्याला बनवायला इझी होतं त्यासाठी आपण काय करतो सिव्ह करतोय सो ते सिव्हिंग मुळे काय होतंय त्या मेथड मुळे किंवा ग्रॅन्युलेशन मुळे काय होतंय तिथं इम्प्युरिटीज ऍड होतात म्हणजे त्यावेळेस आपण जे पण ग्लासवेअर यूज करतो त्या ग्लासवेअर मधून त्या इम्प्युरिटीज ऑटोमॅटिकली ऍड होतात जी मशीन आपण यूज करणार आहोत त्या मशीन मध्ये पण इम्प्युरिटीज असू शकते डर्ट वगैरे तिथं ऑलरेडी प्रेझेंट असू शकतात ह्याच्यामुळं पर्टिक्युलेट मॅटर तिथं ऑटोमॅटिकली ऍड होते नेक्स्ट आहे क्रॉस कंटॅमिनेशन ऑफ द प्रोडक्ट so cross contamination of a product can occur by airborne dust arising out of the handling of a powder granules and tablet in a bulk so cross contamination मध्ये काय होतंय जे पण ज्यावेळेस पण आपण व्हेरियस पावडर ग्रॅन्युल्स किंवा टॅबलेट आपण हँडल करत असू त्यावेळेस ते एअर मधून पण कंटॅमिनेट होतंय म्हणजे फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर पण काय होतं एअरमुळे तिथं इम्प्युरिटीज आपल्याला बघायला मिळतात सो इम्प्युरिटीज एअर थ्रू बऱ्याच इम्प्युरिटीज कॅरी आउट असतात डर्ट आपल्याला इकडून एका प्लेस कडून दुसऱ्या प्लेस कडे जाताना दिसत असते ते पण काय होणार आहे आता आपल्या फायनल प्रोडक्ट मध्ये ऍड होणार आहे इफ 2 or more product are manufactured in a same time this type of contamination is possible सो नेक्स्ट पॉइंट मध्ये त्यांनी काय सांगितलंय क्रॉस कंटॅमिनेशन मध्ये जर आपण 2 किंवा 3 प्रोडक्ट ऍट अ टाइम प्रिपेअर करत असू तर एखादे प्रोडक्ट तयार करताना आपल्याला माहिती की व्हेरियस व्हेसल्स तिथे लागतात व्हेरियस रिएजंट आपण यूज करतो मग तेच ग्लासवेअर यूज केल्यामुळं किंवा तीच मेथड आपण ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस एकमेकांचे काय होणार आहेत रिएजंट एकमेकांकडे थोड्याफार स्मॉल अमाऊंट मध्ये फॉरवर्ड होणार आहेत सो इफ 2 or more product are manufactured in सेम टाइम तर एकाच टायमिंगला 2-3 प्रोडक्ट आपण तयार करत असू तर दिस टाइप ऑफ कंटॅमिनेशन इज पॉसिबल सो अशा टाइपचे आपल्याला कंटॅमिनेशन तिथं बघायला मिळतात नेक्स्ट आहे कंटॅमिनेशन बाय मायक्रोब्स so many product like a liquid preparation and creams intended for a topical application are liable to contamination by microbes from atmosphere during manufacturing so आपल्याला माहिती आहे की लिक्विड प्रिपरेशन प्रिपेअर करताना किंवा क्रीम्स हे कशा आहेत टॉपिकल एजंट आहेत टॉपिकल मीन्स स्किन वरती आपण अप्लाय करत असतो अशा टाइपचे जर आपण क्रीम बनवत असू तर ते क्रीम बनवताना आपल्याला पहिल्यांदा बेस बनवावा लागतो मग तो बेस बनवताना व्हेरियस आपल्याला केमिकल त्याच्यामध्ये ऍड करावे लागतात मग ते केमिकल ऍड करताना काय होणार आहे ऍटमॉस्फिअर मधले जे पण मायक्रोब्स आहेत जे पण बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया त्या केमिकलला अट्रॅक्ट होत आहेत आणि त्या बेस मध्ये तिथं प्रेझेंट होत आहेत सो मायक्रोबियल कंटॅमिनेशन आपल्याला दिसू लागतं सो लिक्विड प्रिपरेशन आणि क्रीम्स मध्ये मोस्टली आपल्याला हे मायक्रोबियल कंटॅमिनेशन तिथे एखादी फंगी ग्रो होण्याची शक्यता असते किंवा कारण ते जे बेस आहेत ते बेस कसे आहेत ते बेस मॉइश्चर आहेत त्याच्यामध्ये मॉइश्चर प्रेझेंट असतं सो ते मॉइश्चर मुळे काय होतंय तिथं मायक्रोब्स अटमॉस्फेरिंग मध्ये प्रेझेंट असलेले मायक्रोब्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि तिथेच स्वतःला ग्रो करतील त्या मॉइश्चर मध्ये त्यामुळं मोस्टली आपल्याला अशा प्रिपरेशन मध्ये मायक्रोबियल कंटॅमिनेशन होताना दिसतं सो मायक्रोब्स लाईक अ बॅक्टेरिया फंगी अल्गा एक्सेट्रा कॅन कंटॅमिनेट द फायनल प्रोडक्ट सो फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला बॅक्टेरिया फंगी आणि अल्गा असे
टाईपचे कंटॅमिनेशन, मायक्रोबचं कंटॅमिनेशन दिसतं. नेक्स्ट आहे एरर्स इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सो एरर्स मध्ये समटाइम्स इन अ लिक्विड प्रिपरेशन देअर इज अ इनकम्प्लीट solution of the solute, error on the efficiency of a mixing, filling, tableting, sterilization, etc. arising impurity in a final product. जी मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये पण एरर येऊ शकतात, त्यामुळे पण कंटॅमिनेशन येऊ शकतं. म्हणजे काय, जसं की आपण इनअप्रोप्रिएट सॉल्व्हंट घेतलं किंवा इनअप्रोप्रिएट जर केमिकल घेतलं तर त्या डेफिनेटली त्या केमिकल मधून आपल्याला इम्प्युरिटी दिसायला लागते. किंवा सिंथेसिस करताना, वेट फॉर 1 minute. सो जी आपण मेथड यूज करतोय त्या मेथड मधून पण काय होतंय तिथं, त्या प्रोसेस मधून, मॅन्युफॅक्चरिंगच्या त्या प्रोसेस मधून आपल्याला कंटॅमिनेशन होताना दिसतं किंवा इम्प्युरिटीज तिथं आढळून येतात. जसं की एखादे सोल्युशन असेल, ते सोल्युशन मिक्स करताना इम्प्युरिटीज येऊ शकते. किंवा एखादी फिलिंगची प्रोसेस असेल, टॅब्लेटायझिंगची प्रोसेस असेल, स्टरिलायझेशनची जी प्रोसेस आहे, त्या व्हेरियस प्रोसेस मध्ये आपल्याला इम्प्युरिटीज ऑब्झर्व होताना किंवा तिथं आदर्श बारकवतो. So error in the packaging मध्ये similar looking products such as a tablet of the same size, shape and color packed in a similar containers can result in a mislabeling of either or both of the product. आपण पॅकेजिंग करताना जर सिमिलर टाईपचे किंवा सिमिलर नेचरचे जे प्रोडक्ट आहेत त्यांना जर आपण पॅक करत असेल तर त्यामध्ये पण आपल्याला इम्प्युरिटीज ऑब्झर्व होतात. सो पॅकेजिंग करताना पण तिथे इम्प्युरिटी प्रेझेंट होतात. किंवा लेबलिंग करताना आपल्याला काय होतं, मिसलेबलिंग होतं. सो चुकीच्या प्रोडक्टला चुकीचं लेबलिंग तिथं केलं जातं ड्यू टू सिमिलर लुकिंग ऑफ अ टॅबलेट, सेम साईज, सेम शेप अँड कलर. सो सारखेपणा असल्यामुळे, सिमिलर नेचरचे असल्यामुळे आपल्याकडून लेबलिंग चुकीचं होतं. सो त्याच्या रिलेटेड जे पण आपण इम्प्युरिटी टेस्ट करणार असतो ते पण परत चुकीचे रिझल्ट शो करतात. सो सिमिलर नेचरचे जे प्रोडक्ट आहेत त्यांना पॅक करताना आपल्याला तिथे एरर्स दिसायला लागतात किंवा तिथे इम्प्युरिटी येण्याचे चान्सेस असतात while we are packaging that pharmaceutical product. नेक्स्ट आहे instability of the product. So instability in that first is a chemical instability. Impurities can also arise during a storage because of a chemical instability of the pharmaceutical substances. After completion of a final product, ज्यावेळेस एखादं प्रोडक्ट आपण तयार करतो, ते प्रोडक्ट मार्केटमध्ये पब्लिश करतो, त्यानंतर सुद्धा इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसं की एखादं फार्मास्युटिकल प्रोडक्ट एक्सपायर झालं तर काय होणार आहे, आता त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज जास्त असणार आहेत किंवा प्रेसिपिटंट तिथं दिसायला लागतात. तसंच जसं प्रेसिपिटंट तिथं दिसतात, सेम टाईपचं आपल्याला केमिकल इन्स्टॅबिलिटी झाल्यानंतर त्या सोल्युशन मध्ये किंवा त्या स्पेसिफिक फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये इम्प्युरिटीज दिसायला लागतात. ज्यावेळेस आपण ते केमिकल स्टोअर करतो त्यावेळेस त्याची जी प्रॉपर स्टोरेज कंडिशन आहे ती जर आपण मेंटेन नाही केली तर ते काय होणार आहे, त्याची अर्लियरच ते एक्सपायर होणार आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरियस केमिकल रिएक्शन हॅपन होताना दिसत आहेत. सो त्यामुळे पण ते इम्प्युरिटीज तयार करतात. सो इम्प्युरिटीज कॅन ऑल्सो अराइज ड्युरिंग स्टोरेज बिकॉज ऑफ अ केमिकल इनस्टॅबिलिटी. स्टोअर केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये केमिकल इनकॉम्पॅटॅबिलिटी दिसती आणि इनस्टॅबिलिटी दिसती, त्यामुळे पण इम्प्युरिटीज तिथं आढळून येतात इन द फार्मास्युटिकल सबस्टन्सेस. मेनी फार्मास्युटिकल इम्पॉर्टंट सबस्टन्सेस अंडरगो chemical decomposition when storage condition are inadequate. जर प्रॉपरली आपण स्टोअर नाही केलं तर आपल्याला डिकम्पोजिशन तिथं रिएक्शन ऑब्झर्व होते. सो जे केमिकल्स आहेत ते स्वतः डिग्रेड व्हायला लागतात आणि ते फार्मास्युटिकल जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये केमिकल इनस्टॅबिलिटी शो होती. Next, this chemicals decomposition is often catalyzed by light traces of acid, alkali, trace of a metallic impurities, air oxidation, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. हे जे केमिकल आहेत ते डिग्रेड का होतात किंवा डिकम्पोज का व्हायला लागतात, कारण त्यांच्यावरती जर लाईट पडले, सो सनलाईटच्या इफेक्ट मुळे असेल किंवा व्हेरियस ऍसिड आणि अल्कलाई जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील, सो तसे ट्रेसेस किंवा मेटॅलिक इम्प्युरिटीज जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल
ते अर्लियर डिकॉम्पोज व्हायला लागतात. सो ते काय करणार आहेत, स्टोअर केल्यानंतर ना स्वतःमध्ये रिॲक्शन होणार आहे त्यांच्यामध्ये केमिकलची, आणि तिथं आपल्याला इम्प्युरिटीज बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशनची रिॲक्शन होऊ शकते किंवा रिडक्शन रिॲक्शन होऊ शकते. कार्बन डायऑक्साईड सोबत ते रिॲक्ट होऊ शकतात, किंवा त्याच्यामध्ये जर मॉइश्चर प्रेझेंट असेल तर तिथं मायक्रोब्स ग्रो होऊ शकतात. असं व्हेरियस आपल्याला केमिकल इन्स्टॅबिलिटी बघायला मिळते. नेक्स्ट आहे चेंजेस इन अ फिजिकल प्रॉपर्टीज. सो फार्मास्युटिकल मे अंडरगो चेंजेस इन अ फिजिकल प्रॉपर्टी ड्युरिंग अ स्टोरेज. स्टोअर जर प्रॉपर नाही केला तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पण चेंज व्हायला लागतं. सो देअर कॅन बी चेंजेस इन अ क्रिस्टल साइज, शेप, सेडिमेंटेशन, ॲग्लोमरेशन अँड केक ऑफ द सस्पेंडेड पार्टिकल. जर ते प्रॉपर स्टोअर नाही केलं तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये चेंज होतो. जसं की त्यांची जी साईज आहे पार्टिकलची, आपण बघतो की सस्पेन्शन. सस्पेन्शन म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये स्मॉल पार्टिकल्स तिथे प्रेझेंट असतात. ते स्मॉल पार्टिकल्स कशाचे असतात, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचे असतात. मग ते सस्पेंडेड असतात त्या सोल्युशन मध्ये. मग त्या सोल्युशन मध्ये ते पार्टिकल जे सस्पेंडेड आहेत त्यांची साईज चेंज होती किंवा त्यांचा शेप चेंज होतो, किंवा ते काय होतील, सस्पेंड न राहता ते ऍट द बॉटम ऑफ दॅट बॉटल सेटल होऊन जातील. सो सेडिमेंटेशन होईल किंवा अक्युमुलेशन होईल, ॲग्लोमरेशन होईल, ते केक फॉर्म करतील. अँड सस्पेंडेड पार्टिकल जर खूपच इम्प्युरिटी असेल तर अदर ज्या इम्प्युरिटीज आहेत लाईट वेटच्या, त्या काय होतील, त्या सोल्युशन मध्ये वरती दिसायला लागतील. सो त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये चेंजेस झाल्यामुळं हे अदर आपल्याला फॉर्म मध्ये त्या इम्प्युरिटीज बघायला मिळतात. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ अ कंटेनर मटेरियल. The possibility of a reaction between container material and the content can be possible. तर ह्याच्यामध्ये काय व्हेरियस, जे आपण मेटॅलिक व्हेसल जे वापरतो त्या व्हेसल मुळे काय होतंय, तिथं इम्प्युरिटीज आपल्याला बघायला मिळतात. सो प्रिपरेशन सस्पेक्टेबल टू रिॲक्शन विथ अ मेटल सरफेस. जे मेटलचे सरफेस आहेत अशा टाईपचे जर व्हेसल आपण यूज केले तर तिथं आपल्याला इम्प्युरिटीज बघायला मिळतात. एक्झाम्पल, सॅलिसिलिक ऍसिड ऑइंटमेंट मस्ट नॉट बी पॅक्ड इन अ मेटल ट्यूब. सो सॅलिसिलिक ऍसिड जे आहे, सॅलिसिलिक ऍसिडचं प्रिपरेशन ऑइंटमेंट फॉर्म मध्ये असेल किंवा क्रीम फॉर्म मध्ये असेल, ते जर आपण मेटल ट्यूब मध्ये पॅक केलं तर तिथं आपल्याला रिॲक्शन होताना दिसते. त्या मेटलच्या ट्यूबची आणि त्या इन्ग्रेडियंटची रिॲक्शन होऊन तिथं काय होणार आहे, आपल्याला इम्प्युरिटी फॉर्म होताना दिसते. सो सॅलिसिलिक ऍसिड ऑइंटमेंट मस्ट नॉट बी पॅक्ड इन अ मेटल व्हेसल. सो त्याला आपल्याला मेटलच्या कोणत्याही ट्यूब मध्ये किंवा व्हेसल मध्ये पॅक करायचं नाहीये. सो प्लास्टिक कंटेनर अँड क्लोजर हॅव टेंडन्सी टू गिव्ह undesirable additives such as a plasticizer, particularly in presence of a non-aqueous solvent. जे प्लास्टिकचे किंवा आपण कंटेनर आहेत किंवा ग्लासचे आपण ज्यावेळेस कंटेनर वापरतो तर त्या कंटेनर मधून सुद्धा काय होणार आहे, तिथे इम्प्युरिटीज तयार होण्याचे चान्सेस असतात किंवा शक्यता असतात. सो प्लास्टिक कंटेनर किंवा मध्ये जर आपण ठेवलं तर प्लास्टिसायझर त्याच्यासोबत रिॲक्ट होतील आणि नॉन ॲक्वियस असे सॉल्व्हंट सोबत रिॲक्ट होऊन ते तिथे इम्प्युरिटी फॉर्म करतील. नेक्स्ट आहे टेम्परेचर. द रेट ऑफ अ केमिकल डिकॉम्पोजिशन अँड फिजिकल चेंजेस ऑफ अ स्टोर्ड प्रोडक्ट डिपेंड अपॉन द टेम्परेचर. तर जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कंडिशन प्रत्येक प्रोडक्टची मेन्शन केलेली असते. जर समजा ती कंडिशन जर मेंटेन नाही केली आपण तर आपल्याला त्याच्यामध्ये परत इन्स्टॅबिलिटी दिसायला लागते आणि इम्प्युरिटीज आपल्याला जास्ती लवकर दिसायला लागतात. द रेट ऑफ अ केमिकल डिकॉम्पोजिशन अँड फिजिकल चेंजेस ऑफ अ स्टोर्ड प्रोडक्ट डिपेंड अपॉन टेम्परेचर. टेम्परेचर वरती अवलंबून असतं की त्या केमिकलचं डिग्रेडेशन किती अर्लियर व्हायचं किंवा किती लेट व्हायचं किंवा त्याच्या फिजिकल चेंजेस मध्ये पण कसा अपीअरन्स येईल हे त्या टेम्परेचर वरती किंवा त्या स्टोरेज कंडिशन वरती डिपेंड असतं. तर द ससेप्टिबल सबस्टन्स मे हॅव अ टेम्परेचर स्टोरेज रिक्वायरमेंट असाइन्ड टू देम इन ऑर्डर टू प्रोटेक्ट देम अगेन्स्ट अनडिझायरेबल डिकॉम्पोजिशन. ते प्रोडक्ट लवकर असं डिकॉम्पोज होऊ नये म्हणून, लवकर खराब होऊ नये म्हणून प्रत्येक प्रोडक्ट वरती आपल्याला काय दिसतं, टेम्परेचरची कंडिशन तिथं मेन्शन केलेली दिसती. सो त्याला जसं स्टोरेज कंडिशन रिक्वायर्ड आहे तसं स्टोरेज मध्ये आपण त्याला स्टोअर केलं पाहिजे. अदरवाईज ते काय होतील,
लवकर डिकम्पोज होतील, त्या केमिकल्स मध्ये रिॲक्शन स्टार्ट होतील आणि ते प्रोडक्ट खराब होण्याचे चान्सेस आहे. सो नेक्स्ट लिमिट टेस्ट आहे. सो बिफोर वी स्टार्ट लिमिट टेस्ट, तुम्हाला सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज सगळ्या समजलेत का? येस मॅम. Yes, ma'am. Okay, thank you for your patience. Our lecture is end. थँक्यू मॅम.